नमस्ते, मी रुचिता जाधव. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण खण फॅब्रिकपासून फॅब्रिक ज्वेलरी कशी बनवायची हे पाहणार आहोत. खण फॅब्रिक ज्वेलरी सध्या खूप ट्रेंडिंगला आहे. ही ज्वेलरी काठापदराच्या साडीवर तसेच नऊवारी साडीवर खूप छान दिसते. चला तर मग आपण ज्वेलरी बनवायला सुरुवात करूयात. फॅब्रिक ज्वेलरीसाठी लागणारे साहित्य आपण पाहूयात. इथे मी रॉयल ब्ल्यू कलरमध्ये खण फॅब्रिक घेतलेले आहे. फोम शीट, इथे मी पेंडंट बनवून घेतलेले आहेत. इयरिंग्स पण बनवलेले आहेत त्याच्या. इथे मी वेगवेगळ्या साईजमध्ये पेंडंट बनवलेले आहे. हे स्मॉल साईज आहे, त्याच्यापेक्षा ही मोठी आहे थोडीशी. आणि इथे नथीच्या आकाराचे पण पेंडंट बनवलेले आहे. तर मी ह्या ज्वेलरीसाठी आत्ता हे स्मॉल साईजचे जे पेंडंट आहे ते यूज करणार आहे. हे पेंडंट कसे बनवायचे आणि हे इयरिंग्स कसे बनवायच्या हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ पोस्ट करेन. ते गोंडा घेतलेला आहे, थ्रेड, ग्ल्यू गन, ग्ल्यू स्टिक्स आणि नीडल. चला तर मग आपण आता फॅब्रिक ज्वेलरी बनवायला घेऊयात. सगळ्यात आधी आपण फोम शीटला आकार देऊन घेऊ. त्यासाठी मी डिशचा यूज केलेला आहे. ही डिश अशी फोम शीटवर ठेवायची आणि पेन्सिलच्या साहाय्याने हाफ राऊंड मारून घ्यायचा. आपल्याला हवी त्या लेनची आपण हे शेप देऊन घेऊ. या लाईन्स फॉलो करत आता आपण फोम शीट कट करून घेऊ. कात्रीच्या साहाय्याने आता आपण ही फोम शीट या गोलाकार आकारमध्ये कट करून घेऊयात. आपल्याला हव्या त्या साईजमध्ये हे बनवता येते. लहान मुलींसाठी पाहिजे असेल तर लहान डिशचा यूज करून पण आपण गळ्याचा आकार देऊ शकतो. कट करताना एजेस क्लीन कट करायच्या म्हणजे आपला आकार एकदम व्यवस्थित येईल. आता आपण हा भाग कट करून घेऊ. हा गोलाकार आकार कट करून झालेला आहे. इथे मी साधारण अर्धा इंचावरून कट मारते. आता आपण इयरिंगसाठी फोम शीट कट करून घेऊ. इयरिंग्स आपल्याला कोणत्याही शेपमध्ये कट करता येतील. इथे मी डायमंड शेपमध्ये इयरिंग्स कट करणार आहे. आता हे स्क्वेअर आपण कट करून घेऊयात. मेजरमेंट घेऊनच कट करायचे म्हणजे साईज सेम येते. इयरिंगसाठीचा बेस आपला तयार झालेला आहे. इथे या आकाराच्या बाहेर मी वर अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच कापड ठेवणार आहे आणि आकार देऊन घेणार आहे. हे मार्क केलेलं फॅब्रिक आता आपण कट करून घेऊ. तसंच सेम ह्या आकारामध्ये अजून एक फॅब्रिक कट करून घेणार आहोत. ह्याच्यापेक्षा थोडं कमी फॅब्रिक कट करणार आहोत बॅक साईडला लावायला.
हे दोन्ही फॅब्रिक कट करून घेऊयात। इथे पण ह्या शेपपेक्षा एक्स्ट्रा मार्जिन ठेवून फॅब्रिक कट करून घेऊ। अशा प्रकारे इथे आपण फॅब्रिक कट करून घेतलेले आहे। आता आपण उलट्या फॅब्रिकवर हा आकार असा ठेवून घेणार आहोत। हे ग्लू गनच्या साहाय्याने आपण इथे चिटकून देणार आहोत। आपण या फॅब्रिकला थोडे थोडे कट मारून घेऊ, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित आतमध्ये चिकटेल। सेम असं वरून पण मी फॅब्रिक कट करून घेणार आहे। आता ग्लू गनच्या साहाय्याने आपण हे चिटकून घेऊ। फॅब्रिक हे फोम शीटला चिटकून झालेले आहे। आता आपण हे कव्हर करण्यासाठी जे मगाशी कापड कट केलं होतं ते यूज करणार आहोत। हे असं ठेवायचं ह्याच्यावर आणि ह्याला ग्लू गननी आपण चिटकून घेणार आहोत। आपण ह्याला इथे फॅब्रिक ग्लू लावून घेऊ। फॅब्रिक ग्लूवर सरळ बाजूने आपण हे चिटकवून घेऊयात। अशा पद्धतीने आपली फोम शीट कन्सील झालेली आहे। आता आपण इयरिंगसाठी पण फोम शीट कन्सील करून घेऊया। अशा प्रकारे आपले ज्वेलरीचे शेप्स तयार झालेले आहेत। आता आपण याला पेंडेंट आणि इयरिंग्स अटॅच करून घेऊया। हे पेंडेंट ह्या सेटला बरोबर मिडलला अटॅच करायचं। सुई दोऱ्याच्या साहाय्याने हे इथे अटॅच करून द्यायचं। हे इयरिंग्स ह्या बेसला आपण अटॅच करून घेणार आहोत। या बेसला इथे वर आपण नीडलच्या साहाय्याने होल करून घेऊया आणि त्या होलमधून हे इयरिंग्स पास करून घेऊ। अशी जाड नीडल घेऊन या डायमंड आकाराच्या कोणत्याही एका बाजूला होल पाडून घ्यायचे। आणि ह्याच्यामधून हे इयरिंग्स पास करायचे। हे असे आपले इयरिंग्स तयार झालेले आहेत। सेम दुसरेही इयरिंग्स आपण तयार करून घेऊ। अशा प्रकारे आपले इयरिंग्स अटॅच करून झालेले आहेत। आता आपण ह्या नेकलेसला हे पेंडंट सुई दोऱ्याच्या साहाय्याने अटॅच करून घेऊयात। आता आपण हे पेंडंट ह्याच्या मिडलला बरोबर अटॅच करून घेऊया।
5-6 राऊंड मारून घेतलेले आहेत। आता आपण इथे याला गाठ मारून घेऊया। ह्याच्यामधून ही नीडल अशी पास करायची, म्हणजे याला इथे गाठ बसते। आता सेम आपण दुसऱ्या बाजूनेही स्टिच करून घेऊया। हे पेंडेंट इथे अटॅच झालेलं आहे। आता आपण ह्या नेकलेसला गोंडा लावून घेऊ। हा गोंडा मी इथे सुई दोऱ्याने स्टिच करून घेते। हा गोंडा मी सेम कलरच्या धाग्याने स्टिच करून घेतलेला आहे। आपला हा सेट असा तयार होतो। हा गळ्यात घातल्यानंतर ह्याला बरोबर गोलाकार आकार येतो। अशा प्रकारे आपला हा फॅब्रिकचा सेट तयार झालेला आहे। हा सेट असा दिसतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।